गिरनार गुजरात राज्यातील जुनागड जवळचे हे स्थान दत्तोपासनेचे एक प्राचीन केंद्र आहे. नाथ संप्रदायाच्या माध्यमातून दत्तोपासना दूरवर पसरली. गिरनार त्याचेच एक प्रतीक आहे. पुण्याहून गिरनारला जायला तसेच यायला एक डायरेक्ट ट्रेन उपलब्ध आहे. आठवड्यातून एकदाच ही ट्रेन उपलब्ध असते. रेल्वेचा प्रवास सुरू झाला. दुसऱ्या दिवशी रेल्वेतून दिसणारा सूर्योदय खासच. रेल्वेच्याच वेगाने मन गिरनारकडे धाव घेत होते. प्रवास कधी एकदा संपतो असे झाले होते. महाराष्ट्रात मात्र पावसाची बॅटिंग चालू असताना गुजरातेत मात्र पावसाचा लवलेशही नव्हता. हवेत कोरडेपणा जाणवत होता. पुणे वेरावल एक्सप्रेसला अंदाजे एकूण 20 डबे होते. गाडी लांबीला फारच मोठी वाटत होती. कदाचित आठवड्यातून एकदा असल्यामुळे डब्यांची संख्या जास्त असावी. राजकोटच्या अलीकडं एका विशिष्ट वळणावर संपूर्ण गाडी वळताना आपण बघू शकतो. हे दृश्य बघण्यासारखे असते. जसजसे जुनागड जवळ येऊ लागले तसे पठार संपून डोंगरांच्या रांगा दिसू लागल्या. या डोंगर रांगा अरवली पर्वत रांगेचा एक भाग आहेत. दुपारी 2 वाजता जुनागड रेल्वे स्टेशनवर उतरलो आणि पुढचा प्रवास सुरू झाला. जुनागड रेल्वे स्टेशन ते गिरनार पायथ्या हे अंतर साधारण 6 किलोमीटर आहे. येथे जाण्यासाठी शेअर रिक्षा उपलब्ध आहेत. माणशी 40 ते 50 रुपये घेतले जातात. पाऊस नसला तरी आजूबाजूचा सर्व परिसर हिरवाईने नटलेला होता. पायथ्यापासून डोंगराचा एक फोटो घेतला. जर निरखून नीट बघितले तर मानवी चेहऱ्याची प्रतिकृती असल्याचा भास होतो. ही जी समोर कमान दिसत आहे तेथून पायऱ्या चढायला प्रारंभ होतो. दत्त शिखरापर्यंत पोचण्यासाठी एकूण 10,000 पायऱ्या चढावयास लागतात. आम्ही गुरु गोरक्षनाथ आश्रममध्ये उतरलो होतो. आश्रम अतिशय स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटका आहे. इथे कडक शिस्त पाळली जाते. गुरु गोरक्षनाथ आश्रमापासून आम्ही रात्री 10:45 पायथ्यापाशी जाण्यास निघालो. पायथ्यापाशी पोचलो. डाव्या बाजूला श्री हनुमानाचे मंदिर आहे. सर्वांनी मिळून मारुती स्तोत्र आणि रामरक्षा म्हटली आणि पुढील निर्विघ्न प्रवासासाठी मारुतीरायापाशी प्रार्थना केली. पहिल्या पायरीवर नारळ फोडला आणि प्रवास सुरू केला. मार्गावर ठिकठिकाणी दिवे असले तरी दोन्ही बाजूला असलेले गर्द जंगल आणि रातकिड्यांचा आवाज रात्रीच्या शांततेचा भंग करत होता. थोडे वर चढून गेल्यानंतर तेथून दिसणारा गिरनार पायथा तसेच जुनागड शहर यांचे दृश्य अतिशय मनमोहक दिसत होते. खडा चढ असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी थोडा वेळ थांबून विश्रांती घ्यावी लागत होती. रात्रीचे 1:30 वाजत आले होते. बऱ्याच ठिकाणी 2 खांबांमधील अंतर जास्त आहे. त्यामुळे अंधारात दिसण्यासाठी चांगल्या टॉर्चची आवश्यकता भासते. मार्गातच एका सर्पराजाने दर्शन दिले. तो त्याच्या मार्गाने पुढे गेला आणि आम्ही मार्गस्थ झालो. साधारण 5,000 पायऱ्या पूर्ण झाल्या होत्या. वाऱ्याचा लवलेशही नव्हता. घामाने सर्व डबडबलेले होते. धरमजल करीत साधारण सकाळी 4:30 वाजता गुरु शिखरावर पोचलो. कडाक्याची थंडी, बोचरा वारा आणि धुके हे साथीला होतेच. मंदिर हे सकाळी 7 वाजता उघडत असल्यामुळे तेथेच पायरीवर बसून विश्रांती घेतली. सकाळी 7 वाजेपर्यंत बरेच भक्तगण येऊन दाखल झाले. आता फटफटालाही लागले होते आणि आता उत्सुकता होती ती फक्त दर्शनाची. गुरु शिखरावरील हे दत्ताचे मंदिर असून मंदिराच्या आतील भागाचे फोटो तसेच व्हिडिओ काढायला मनाई आहे. मंदिरात श्री दत्तात्रेयांची सुंदर मूर्ती असून तेथे पादुका विराजमान आहेत. श्री दत्तात्रेयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि 1200 वर्ष तपाने सिद्ध केलेले स्थान म्हणजे श्री क्षेत्र गिरनार. गाभाऱ्यातील दत्तप्रभूंच्या चरणपादुकांवर नतमस्तक झालो. यामुळे मनाला मिळणारी शांतता अवर्णनीय होती. सर्वांनी दर्शन घेतले. काही पायऱ्या उतरून खाली आलो. येथे मात्र सेल्फी घ्यायचा मोह मात्र काही आवरता आला नाही. पायऱ्या उतरून अधिक थोडे खाली आलो. निसर्गाचे सुंदर रूप आम्ही बघत होतो. आता फटफटायलाही लागले होते. दर्शनासाठी भक्तांची रीग लागली होती.
एकंदरीतच वातावरणात उत्साह आणि चैतन्य होते. पावसाळा अजून संपलेला नसल्यामुळे तेथे पावसाळी ढगांचे मोठ्या प्रमाणावर अस्तित्व होते. त्याच्याच जोडीला वारा असल्यामुळे ढगांचे वाहणे आणि अनुभवणे ही एक प्रकारे स्वर्गप्राप्तीच होती. आजूबाजूच्या परिसराचे काही फोटो घेतले आणि पायऱ्या उतरायला सुरुवात केली. येथे जाणवणारी एक गोष्ट म्हणजे पायऱ्या अतिशय आखीव, रेखीव आणि स्वच्छ आहेत. ज्यांनी कोणी या पायऱ्या पायथ्यापासून गुरुशिखरापर्यंत बांधल्या त्यांना मनोमन मी नतमस्तक झालो. सुरुवातीला गुरुशिखराकडे येताना ज्या कमानीतून आपण प्रवेश केला होता त्याच कमानीच्या डाव्या बाजूला श्री दत्तधुनी आणि अन्नछत्र आहे. तिचे दर्शन आणि प्रसाद घेऊन पुढे मार्गस्थ झालो. परत येताना श्री गोरक्षनाथ आणि अंबामातेचे दर्शन घेऊन रोपवेमध्ये बसलो. रोपवेमधून दिसणारे दृश्य मनाला मोहित करत होते. अरवलीच्या पर्वतरांगा आणि गर्द हिरवे जंगल नजरेच्या एका टप्प्यात येत होते. भारतातील सर्वात मोठ्या लांबीचा हा रोपवे हा तंत्रज्ञानातील एक मोठा आविष्कारच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय गिरनारी.